रेमंडमधील कोंडी फुटेना, कामगारांच्या संपाचा 6वा दिवस, संतापाचा लाट, प्रशासनाची भूमिका ताठर, कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीला अपयश, हजारो कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचे संकट प्रतिष्ठित, रेमंड कंपनीतील कामगारांच्या संपाने आता गंभीर वळण घेतले आहे. आज संपाचा 6वा दिवस असून व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील संघर्ष चिघळल्याने औद्योगिक शांतता धोक्यात आली आहे. कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या मॅरेथॉन बैठकांनंतरही कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. एकीकडे कामगारांची आर्थिक आणि शारीरिक परिस्थिती ढासळत असताना दुसरीकडे रेमंड प्रशासनाने घेतलेली ताठर भूमिका संताप वाढवणारी ठरत आहे. प्रशासकीय उदासीनता आणि धुमसता असंतोष गेल्या 6 दिवसांपासून कंपनीचे उत्पादन पूर्णपणे ठप्प आहे. हजारो कामगार आपल्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. संपाचा कालावधी वाढत असल्याने कामगारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. विशेष म्हणजे संपावर असलेल्या कामगारांची प्रकृती खालावल्याच्या बातम्या येत असतानाही प्रशासनाकडून सुरक्षेच्या किंवा चर्चेच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण प्रशासनाला आमचे अस्तित्वच मान्य नाही का, असा संतप्त सवाल कामगारांनी उपस्थित केला. तर यापूर्वीच कामगारांनी आंदोलन केलेले आहेत. स्थानिक पातळीवरून ते संसदेपर्यंत हा मुद्दा गेलेला आहे. या कालावधीत कामगार विभागाकडून नेमकी काय कारवाई झालेली आहे यांच्या मागण्या संदर्भात? मागच्या वेळेस सुद्धा आम्ही आलेलो होतो आणि त्यांचं जे पार्टीचं जे बोलणं होतं ते आमच्यासमोर इथं पूर्ण परिस्थितीवर याच्या आधी सुद्धा यांच्याकडनं जी केस आहे के फॉर्म एल फॉर्म आमच्याकडे सबमिट झाल्या आणि ती संबंधित जी केस आहे कोर्टात केस ऑलरेडी दाखल झाली. आमच्या कार्यालयामार्फत ही कारवाई करण्यात आली. चंद्रशेखर पातुरकर, हेड HR, रेमंड युफोडेनी प्रायव्हेट लिमिटेड, यवतमाळ. मी जे कामगार विषयी जे आंदोलन सुरू आहे वेज ॲग्रीमेंट 2024 बद्दल त्याबद्दल सांगू इच्छितो की विकर कंपनीची मागील 5-6 वर्षापासूनची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आमची यासोबत पहिलेचे जे युनियन होते त्यांच्यासोबत पण चर्चा सुरू होती. आज 22 महिन्यापासून आमची चर्चा सुरू होती. लेबर डिपार्टमेंट आहे तिथं पण चर्चा सुरू झाली. तिथली चर्चा फेल झाल्यानंतर आम्ही इंडस्ट्रियल कोर्टामध्ये ते मॅटर रेफर झालं होतं. तिथं सुद्धा आम्ही आमच्या सगळ्या बॅलन्स शीट्स वगैरे आम्ही जमा केलेले आहेत आणि आमची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा एक सकारात्मक भावनेच्या दृष्टिकोनातून आम्ही 5,000चा प्रस्ताव आम्ही कामगारांना आणि युनियनला दिलेला होता, मान्यताप्राप्त युनियनला. परंतु तो त्यांनी मान्य न करताना 16 तारखेपासून त्यांनी पुन्हा स्ट्राईक केलेला आहे. याच्या पहिले जुलै महिन्यामध्ये त्यांनी 11 दिवसाचा स्ट्राईक केला. आज आम्ही सगळ्यात हायेस्ट पेमेंट डेनिम इंडस्ट्रीमध्ये आमच्या कामगारांना देतो आहे. आमची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा आम्ही हायेस्ट पेमेंट देतो आहे. 35,000चा CTC आज आहे आणि हा 5,000चा प्रस्ताव दिल्यानंतर तो कदाचित 41,000च्या भोवती जाईल. इतका मोठा पगार देत असताना सुद्धा कामगारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा आज प्रश्न निर्माण झालेला आहे. आमची अशी इच्छा आहे की कामगारांनी कामावर यावं, काम सुरू करावं आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकते. काम बंद करून कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकणार नाही, एवढंच मी सांगू इच्छितो. जो स्थिति चल रही है ये बड़ी दिल को दुखाने वाली है, क्योंकि हमारी जो कंपनी की आर्थिक परिस्थिति है वो पिछले बहुत से सालों से नुकसान में है और इसका हमने बैलेंस शीट भी कोर्ट में दिया हुआ है. एक्चुअली हमारा वेतन करार का कोर्ट में केस चल रहा है, फिर भी हमने एक इसमें मार्ग निकालने की दृष्टि से एक चर्चा करी ताकि आउट ऑफ कोर्ट भी अगर कोई चीज़ में सेटलमेंट हो जाए तो कर लें. अब ये बात सारी लोगों को मालूम है कि हमारी आर्थिक स्थिति क्या है और आपको बताना चाहूँगा कि हमारी डेनिम इंडस्ट्री में हमारे ग्राहक तो डेनिम इंडस्ट्री से कम्पीट करेंगे और डेनिम इंडस्ट्री से ही माल खरीदेंगे. तो डेनिम इंडस्ट्री के अगर मैं वेजेस देखूं तो हमारा जो वेजेस है उसके आसपास भी किसी का नहीं है. मतलब हमारी जानकारी के हिसाब से 18,000 रुपये मिलते हैं लोगों को, हम यहाँ 36,000 दे रहे हैं. उसके ऊपर से भी हमने 5,000 जिसका कि इनडायरेक्ट इफेक्ट मिला करके 6,000 रुपये होता है, वो हमने देना स्वीकारा है. इसका मतलब हम करीब 41,000 के आसपास देंगे लोगों को से दुगने से ज़्यादा.
कई डेनिम कंपनी में तो कुछ मशीनें जो 3 लोग चलाते हैं वो हमारे यहाँ 5 लोग चलाते हैं। उसको भी हम अगर चाहें कम करना तो वो भी नहीं हो पाता है, क्योंकि एक तो पगार ज़्यादा, ऊपर से आदमी ज़्यादा। तो ये सब वजह से हमारी कंपनी आज तक फुल वॉल्यूम पे नहीं चल रही है, क्योंकि हमारा कपड़े की कीमत इतनी ज़्यादा हो जाती है कि ग्राहक हमसे कपड़ा लेता नहीं है। और ये सारी स्थिति हमने सभी को समझाई है, बताई है। कोर्ट में बैलेंस शीट है, मैंने ये पर्सनली लोगों को ऐसा सजेशन दिया कि भाई आपको अगर नहीं समझ आता है तो आप हमारे पास आओ, या हम पे भरोसा नहीं है तो आप किसी भी फाइनेंशियल एक्सपर्ट के पास जाओ और इस बात को समझ लो कि हमारी स्थिति क्या है, और उस स्थिति के हिसाब से अपन एक परिवार के सदस्य के नाते अपन ने व्यवहार करना चाहिए। मगर और जैसा मैंने बताया, कोर्ट में मामला प्रलंबित होने के बावजूद भी ये स्ट्राइक किया, जो कि कोर्ट की भी अवमानना है और टोटली इलीगल है। तो इसमें कहीं से भी कहीं तक ये ऐसी भावना है कि हम जो चाहेंगे वो हमें चाहिए, बाकी क्या स्थिति है, क्या परिस्थिति है, उससे हमारा कोई लेन देन नहीं है। हमारी जो सोच है वो बस वही है। ये तरीके की भावना लंबी दूरी तक चलने के हिसाब से बहुत उचित नहीं लगती है। और जैसा मैंने बोला कि भाई कोर्ट में मामला प्रलंबित होने के बावजूद भी हमने डिस्कशन चर्चा इसलिए की कि आखिर तो एक परिवार ही है, तो हमारी सोच एक परिवार की है, और वही हमारी अपेक्षा है कि सभी ने एक परिवार के हिसाब से सोच करके परिवार के लिए क्या उचित है वैसे निर्णय लेना चाहिए। लेकिन मुझे बड़ा दुख है कि ऐसा लगता नहीं है कि उस तरीके से सोच है। मेरी इस विषय में यही कहना है कि हमारा परिवार आगे बढ़े, उसकी स्थिति के लिए आज जो उचित है वो कार्रवाई करते हुए कंपनी को चालू करना चाहिए, चर्चा करनी चाहिए और ऐसे कदम लेने चाहिए कि ये कंपनी निरंतर आगे से आगे बढ़े और काफ़ी लंबे समय तक चले। धन्यवाद।